हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीसोबत करत आहे। आज आपण बघणार आहोत मस्त अशी महाराष्ट्रात सर्वांची आवडती असा एक पदार्थ, महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका पदार्थ, तो म्हणजे वडापाव। आणि ह्या वडापावची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे। बघा, इथे मी छान असे बटाटे घेतलेले आहेत, पाऊण किलो होतील साधारणतः इतपत बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले, कुकरमध्ये टाकलेले आहेत। ते अर्धवट बुडतील इतपत त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता त्यामध्ये ते शिजण्यासाठी किंवा त्याला एक छान टेस्ट येण्यासाठी बटाटे शिजताना नेहमी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे मी चमचाभर। आणि आता हा छान कुकरमध्ये बंद करून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। वाटण करण्यासाठी मी इथे 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलंसुद्धा घेतलेलं आहे। हे सर्व जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे, त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी साधारणतः एक 10-15-16 होतील इतपत लसूण पाकळ्या, आलं घेतलेलं आहे आणि मिरच्या घेऊन ते वाटण बनवलेलं आहे। आता हे वाटण तयार आहे। बटाटेसुद्धा शिजून थंड झालेले आहेत, ते सोलून घेतले मी। आणि बघू शकता इथे हळदीचा कलर खूप छान त्या बटाट्यांना पिवळसर आलेला आहे। तर बघा, हे छान असे चमच्यानीच बारीक करायचे आहेत, मॅश करून घ्यायचे आहेत। तर बघा, चमच्याने स्मॅश करताना एक काळजी घ्यायची, थोडंसं मोठं राहिलं तर एखादा बटाट्याचा तुकडा राहिला तर चालू शकतो, तो खाताना छानच लागतो। अगदीच पुरणासारखं पातळसुद्धा नका करू। आणि बघा, हे छान असे स्मॅश करून माझे बटाटे झाले की मी आता मसाला बनवते, भाजून घेते। मसाला भाजण्यासाठी मी इथे 2 चमचे, 2 पळी जे तेलाची असते त्यानुसार 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झाले की मोहरी, जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे, बारीक केलेलं जे वाटण होतं ते टाकलेलं आहे, छान भाजायचं आहे ते। त्यानंतर चमचाभर हळद टाकली, थोडासा हिंग पावडर टाकली, चमचाभर धणेपूड टाकली आणि मस्त असं हे भाजून घेतलेलं आहे सर्व वाटण, जे मसाला होता तो। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि बघा इथे मसाला तयार आहे। आता हा मसाला मी बारीक केलेला बटाट्यावरती टाकलेला आहे आणि त्यावरती कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे। आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचे। भाजी इथे तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे भाजी छान अशी मी तयार केलेली आहे। आता ह्याच्या सेम साईजमध्ये एकसारख्या आकारामध्ये गोळे बनवून घ्यायचे आहेत, गोल किंवा चपटे, तुम्हाला हवे तसे बनवा। त्याचं कोटिंग बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये ओवा टाकला, थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून असं छान घट्टसर दाटसर असं हे पीठ बनवून घेतलेलं आहे। जेव्हा वडे बनवायचे आहेत तेव्हा त्यामध्ये सोडा टाकायचा आहे। आता त्याच्यासोबत बनणारी स्पेशल चटणी आज मी दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मळलेल्या पिठाचीच थोडीशी बुंदी पाडून घेतलेली आहे, थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकली, त्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता टाकला, थोडंसं लाल तिखट मीठ टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं। चटणी तयार आहे, तोवर वडे बनवून घेऊया। तर वडे बनवण्यासाठी मस्त पिठात टाकलेले आहेत, चमच्याने पूर्ण गोळा तो आहे तो पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचे वडे बघा तेलामध्ये टाकलेले आहेत। असे छान असे मीडियम फ्लेमवरती हे वडे तळून घेतलेले आहेत। वडे तयार झाल्यावरती पावाला मधून भाग केला, त्याला चटणी लावली, वडा ठेवला, छान तळलेली मिरची, कांदा आणि हा वडापाव टेस्ट खूप छान लागते। आणि असा गरमागरम वडापाव असेल, मिरची असेल, कांदा आणि त्यासोबत ते खाल्ल्यानंतर गरमागरम चहा घ्या, खूप छान मस्त फिलिंग आहे। थंडीचे दिवस आहेत आणि तर ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा। आणि हो, रेसिपी आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला नक्की विसरू नका। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।